Hello, all the students. Welcome to our channel, Mahatech Academy. आणि दिस इज युअर थर्ड लेक्चर फॉर द युनिट 3. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत तुमची कॅन कम्युनिकेशन बस. आपण सिरियल कम्युनिकेशन बघतोय. I2Cचा व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तुमचं कॅन बस. ओके, सेम जो पॅटर्न आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की आधी आपण बेसिक इंट्रोडक्शन बघणार, त्यानंतर फीचर्स, त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन, त्यानंतर डेटा फ्रेम कशी आहे, अजून स्पेसिफिकेशन्स, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि ॲप्लिकेशन्स काय. ओके, सो कॅन बस कंट्रोल एरिया नेटवर्क, याचा फुल फॉर्म आहे कंट्रोल एरिया नेटवर्क इज रोबस्ट कम्युनिकेशन प्रोटोकॉल, सिरियल कम्युनिकेशन प्रोटोकॉल, जो की बॉशने डेव्हलप केला होता 1980s मध्ये. बॉश नावाची जी कंपनी आहे त्यांनी. ओके, अँड डिझाईन टू अलाव मायक्रो कंट्रोलर अँड डिव्हाइस टू कम्युनिकेट विथ इच अदर विदाउट होस्ट कम्प्युटर. जो इनिशियल याचा जो पर्पज होता डिझायनिंगचा तो काय होता की मायक्रो कंट्रोलर आणि डिव्हाइस हे एकमेकांसोबत कम्युनिकेट केलं पाहिजे विदाउट एनी होस्ट कम्प्युटर. होस्ट कम्प्युटर म्हणजे काय की एक मॉनिटरिंग सेपरेट डिव्हाइस त्याला लागणार कम्युनिकेशन मेंटेन करायला, तर तो या केसमध्ये नसणार. आणि बेसिकली कॅन जो कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे हा इनिशियली ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशनसाठी डेव्हलप केला होता, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी. ओके, आणि हा डिझाईन कोणी केला होता तर बॉश कंपनीने. क्विकली आपण थोडीशी हिस्ट्री बघूया याची. सो बॉश नावाची जी जर्मन कंपनी आहे त्यांनी हा कॅन प्रोटोकॉल बनवला होता फॉर ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशनसाठी. इनिशियली 1986ला तो बनला. त्यानंतर 1991ला त्याचं कॅन 2.0 हे व्हर्जन त्यांनी लॉन्च केलं. त्यानंतर काही अपडेट्स येत गेले, जसं आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अपडेट येतात तसे त्यांनी कॅनमध्ये काही अपडेट येत गेले, त्याला स्टँडर्डाइज करत गेलं. त्यानंतर 1993ला त्यांनी काय केलं, कॅनला स्टँडर्डाइज केलं. सो 2003ला त्यासाठी पुन्हा सेपरेट डेटा लिंक अँड फिजिकल लेअर डिझाईन केल्या. आणि इनिशियली जी कॅन होती राईट, तिची जी स्पीड होती डेटा ट्रान्सफरची ती अप टू 1 MBPS होती. 1 MBPS. ओके, सो काही ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला फास्टर डेटा स्पीडची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे 2015ला त्यांनी कॅनचं नेक्स्ट व्हर्जन लॉन्च केलं, ते की आहे कॅन FD. आणि कॅन FDचं फीचर्स असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही अप टू 5 MBPS ना डेटा ट्रान्सफर करू शकता. अप टू 5 MBPS. ओके, सो कॅनचे जे बेसिक आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं की कॅन स्टँड फॉर कंट्रोल एरिया नेटवर्क. इनिशियली बॉश नावाच्या कंपनीनं डिझाईन केली 1986च्या टाइमला. त्यानंतर स्पेशली ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशनसाठी डिझाईन केली, पण आता तिचे जे फीचर्स आहेत, जे सिक्युरिटी मेकॅनिझम असेल किंवा सिम्प्लिसिटी असेल, डेटा ट्रान्समिशन स्पीड असेल, यामुळे कॅन कम्युनिकेशन हे ऑटोमोटिव्ह सोबतच खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज होतं, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी सुद्धा. ओके, त्यानंतर कॅन एक्सेलवरती सुद्धा काही त्यांचं वर्क चालू आहे, बट अजून तरी जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. ओके, सध्या तुमच्या जर गाड्या बघितल्या तुम्ही तर त्यामध्ये कॅन आणि कॅन FD हे दोन्ही पण कम्युनिकेशन प्रोटोकॉल यूज करतात आपल्या व्हेकलमध्ये. सो झालं बेसिक शॉर्टमध्ये. तो कॅन ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जितके पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत, खूप सारे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला ऑटोमोटिव्हमध्ये जॉब असतो. कारण तुम्ही जर बघितलं तर एका 4 व्हीलरमध्ये 100पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट असतात, ECU असतात राईट. आणि मग त्या ECUचं हार्डवेअर डिझाईन असेल, त्याचं प्रोडक्शन असेल, त्याचं क्वालिटी कंट्रोल असेल, त्याचं सॉफ्टवेअर असेल, या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सला खूप स्कोप आहे राईट. सो तुमची जी व्हेकल असते, कोणतीही 4 व्हीलर जर तुम्ही घेतली, जर थोडंसं टॉप मॉडेल असेल तर त्यामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे एक ECU असतो. जसं की तुमचा सनरूफ असेल, वायपर, कूलिंग फॅन, त्यानंतर ट्रॅक्शन स्टॅबिलिटी किंवा इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी आपण त्याला म्हणतो. त्यानंतर तुमची पॉवर स्टेअरिंग, इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेअरिंग, हेडलॅम्प ॲडजस्टमेंट असेल, स्टेअरिंग कॉलम असेल, त्यानंतर ॲडजस्टेबल पॅडल, इलेक्ट्रिक सीट, इलेक्ट्रिक डोअर, इलेक्ट्रिक पॉवर विंडो, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्यूल पंप, इलेक्ट्रिक ट्रंक, रियर वायपर. ओके, या सर्व गोष्टी असतात. आणि मग काय होतं की जेव्हा तुम्ही एखादी कमांड देता त्यावेळेस काय होतं की हे जे ECUज असतात ऑटोमोटिव्हमध्ये जे कंट्रोल युनिट, ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात, डेटा एक्सचेंज करतात. सो या डेटा एक्सचेंज करण्यासाठी ते एकमेकांसोबत कॅन कम्युनिकेशन थ्रू कम्युनिकेट करतात. मला जर सपोज तुमचा हा ट्रंक ओपन करायचा असेल राईट, तर त्यासाठी फक्त सिम्पल लॉजिक नसतं. त्यावेळेस काय असतं की आपल्याला काही कंडिशन चेक करावं लागतात, जसं तुमची व्हेकलची स्पीड आहे का, तुमची व्हेकलची स्पीड किती आहे, किंवा व्हेकल ऑन आहे की ऑफ आहे, ड्रायव्हर आहे का सीटवरती, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काही कंडिशन्स घ्यावे लागतात या ECUना.
सो यासाठी काय करावं लागतं, सिम्पल सिंगल वायर कम्युनिकेशनच्या ऐवजी कॅन कम्युनिकेशन प्रोटोकॉल यूज करतात टू कम्युनिकेट विथ ईच डिव्हाइस. आणि यांचा एक सेंट्रल VCU असतो. VCU स्टँड फॉर व्हेकल कंट्रोल युनिट. आणि हा व्हेकल कंट्रोल युनिट तुमच्या या सगळ्या ECUC काय असतो, थ्रू कॅन कम्युनिकेशन कनेक्ट केलेला असतो. ओके, सो एका व्हेकलमध्ये जर बघितलं तर तुम्हाला जितकी ECUs आहेत, प्रत्येक ECUला एक कॅन कम्युनिकेशनचा प्रोटोकॉल कनेक्ट आहे किंवा एक कॅन बस कनेक्ट आहे. आणि हे सगळे ECU तुमच्या सेंट्रल ECUला कनेक्ट असतात आणि त्यासाठी सुद्धा कॅन कम्युनिकेशन यूज करतो. ओके, सो कॅन कम्युनिकेशन किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला समजलं की विदाउट कॅन तुमची व्हेकलचं कोणतेही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकणार नाही. आता आपल्याला काय बघायचं आहे की कॅन कम्युनिकेशन कसं होतं किंवा हाऊ द डिव्हाइसेस आर कनेक्टेड. ओके, सो अगेन इकडे सिरियल कम्युनिकेशन आहे आणि सिमिलर टू I2C आपल्याकडे काय आहेत, फक्त 2 वायर आहेत. बट I2C मध्ये आपण म्हणायचो SCL आणि SDA, सिरियल क्लॉक आणि सिरियल डेटा. इकडे त्याचे नावं आहेत कॅन हाय अँड कॅन लो. सो सिमिलर आपल्याकडे 2 वायर्स असणार. ओके, आणि ते 2 वायर कोणते असणार, कॅन H म्हणजेच कॅन हाय आणि दुसरं असणार कॅन L. ओके, सो फक्त हे 2 सिग्नल यूज करून आपल्याला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा कुठलेही ॲडिशनल वायरची आपल्याला रिक्वायरमेंट नसते. हाऊ द बेसिक कॅन आर्किटेक्चर इज. ओके, सो आपल्याकडे 2 वायर असणार. एक असेल तुमचं कॅन हायचं वायर, दुसरं असणार कॅन लोचं वायर. ओके, सो 2 सिग्नल असणार आणि हे 2 सिग्नल तुमच्या प्रत्येक डिव्हाइसला कनेक्टेड असणार. जसं की तुमच्याकडे मल्टिपल मायक्रो कंट्रोलर असतील किंवा मल्टिपल प्रोसेसर असतील. सो ते पूर्ण डिव्हाइस काय करायचे, तुम्हाला या 2 बसला कनेक्ट करायचे आहेत. ओके, सो अजूनही काही ॲडिशनल डिव्हाइस असतील तर ते तुम्ही इकडे या प्रकारे कनेक्ट करू शकता, कॅन हाय आणि कॅन लोला. ओके, सो प्रत्येक डिव्हाइस तुमच्या कॅन हाय आणि कॅन लोला कनेक्टेड आहे. आणि ही जी तुमची सेंट्रलाइज 2 वायर आहेत ही झाली तुमची कॅनची बस. ओके, सो ही झाली तुमची कॅन बस. सो याच्यामध्ये अजून एक पॉईंट असतो की कॅनमध्ये तुम्हाला काही टर्मिनेशन रजिस्टर कनेक्ट करावं लागतात. सो जिथेही तुमचे जे कॅनचे 2 वायर असेल ते वायर तुम्ही ओपन इन ठेवू शकत नाही. तर त्या वायरच्या अक्रॉस तुम्हाला एक 120 ओहमचा रजिस्टर कनेक्ट करावा लागतो. जसं की आपण या ठिकाणी केलं आहे बघा, 120 ओहमचा. आणि अदर एंडला सुद्धा एक 120 ओहमचा रजिस्टर तुम्हाला 120R म्हणू शकता किंवा 120 ओहमचा रजिस्टर तुम्हाला इकडे कनेक्ट करावा लागतो. ओके, अंडरस्टँडिंग तुम्हाला समजलं की कॅनमध्ये नंबर ऑफ डिव्हाइसेस तुम्ही एका सेंट्रलाइज बसला कनेक्ट करणार, या बसला. आणि त्या बसमध्ये फक्त 2 सिग्नल असणार. एक असेल कॅन हाय, दुसरा असेल कॅन लो. सो नेक्स्ट आपण काय करणार आहे की कॅनविषयी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन करून घ्यायचे तुम्हाला, जे की तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. फर्स्ट लक्षात ठेवायचं आहे, कॅन स्टँड फॉर कंट्रोल एरिया नेटवर्क, ऑटोमोटिव्हसाठी डेव्हलप केलेला आहे. त्यानंतर 2 वायर हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन. ओके, सो 2 वायर हाफ डुप्लेक्स मीन्स वॉट की कम्युनिकेशनसाठी फक्त 2 वायरची तुमची रिक्वायरमेंट असणार आहे. आणि ते 2 वायर कोणते, कॅन हाय आणि कॅन लो, कॅन H आणि कॅन L असं पण म्हणतात. त्यानंतर हाफ डुप्लेक्स मीन्स ॲट अ टाइम ट्रान्स रिसीव्ह तुम्ही करू शकत नाही. एकदा तुम्हाला ट्रान्समिट करावं लागेल, त्यानंतर वेट करावं लागेल आणि मग रिसीव्ह करू शकता. जसं की आपण वॉकी टॉकीमध्ये करतो की सायमल्टेनियसली तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला म्हणावं लागतं ओव्हर अँड आउट आणि त्यानंतर समोरचा माणूस बोलेल. बट इन केस ऑफ मोबाईल आपण डायरेक्टली मध्येच बोलू शकतो, राईट. सो मोबाईल झाला तुमचा फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. आणि हा जो कॅन कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे हा आहे तुमचा हाफ डुप्लेक्स. त्यानंतर सेकंड आहे की अलाव कम्युनिकेट मायक्रो कंट्रोलर टू पेरिफेरल विदाउट एनी होस्ट कम्प्युटर. कुठलाही ॲडिशनल होस्ट डिव्हाइस किंवा कम्प्युटरची तुम्हाला रिक्वायरमेंट नाही आहे याच्यामध्ये, राईट. तुम्ही डायरेक्ट मायक्रो कंट्रोलर अँड युअर पेरिफेरल डायरेक्टली कम्युनिकेशन करू शकता विदाउट इन्व्हॉल्विंग एनी ॲडिशनल होस्ट डिव्हाइसेस. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की हाय स्पीड कम्युनिकेशन रेट अप टू 1 Mbps. बघा, आपण हा पॉईंट डिस्कस नाही केला, बट इन केस ऑफ I2C जी कम्युनिकेशन स्पीड आहे, डेटा रेट आहे तुमचा, तो kbps मध्ये असतो. 100 kbps और मॅक्स 400 kbps इन टर्म्स ऑफ इन केस ऑफ I2C. बट कॅनमध्ये जर तुम्ही बघितलं तर अप टू 1 Mbps तुम्हाला डेटा ट्रान्सफरचा रेट मिळतो. आणि हा खूप हाय स्पीड तुम्ही याला म्हणू शकता. प्लस कॅनचं जे नेक्स्ट व्हर्जन आहे कॅन FD. ओके, कॅन FD, या कॅन FDमध्ये मॅक्सिमम डेटा हा तुम्हाला 5 Mbps पर्यंत मिळू शकतो. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की कॅन काय आहे, हा हाय स्पीड कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे ॲज कम्पेअर टू I2C.
आणि हाच पॉईंट तुम्ही तुमच्या कंपॅरिझनमध्ये सुद्धा यूज करू शकता. जर तुम्हाला विचारलं तर कम्पेअर कॅन अँड I2C कम्युनिकेशन प्रोटोकॉल. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कॅनमध्ये जी कम्युनिकेशन स्पीड आहे किंवा डेटा ट्रान्सफर रेट आहे तो हाय आहे ॲज कम्पेअर टू I2C. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एरर करेक्शन मिळतं. त्यानंतर मॅसेज बेस्ड प्रोटोकॉल आहे. बघा जसं की आपण बघितलं की I2Cमध्ये तुमच्याकडे काहीतरी ॲड्रेस असायचा डिव्हाइसचा आणि त्या ॲड्रेस सेंड करायचा आणि मग तो त्या डिव्हाइसला डेटा ट्रान्सफर व्हायचा. बट कॅनमध्ये काय असतं की कुठलाही ॲड्रेस यूज करत नाही. इन्स्टेड ऑफ याच्यामध्ये काही आयडेंटिफायर्स असतात आणि त्यावरून त्या डिव्हाइसला समजतं की हा डेटा कोणत्या डिव्हाइससाठी आलेला आहे. ओके, सो कॅन हा तुमचा मॅसेज बेस्ड प्रोटोकॉल आहे. त्यानंतर इच नोड कॅन बी सेंड ऑर रिसीव मॅसेज. प्रत्येक नोड मीन्स व्हॉट इकडे की तुमच्या कॅन बसला जितके पण डिव्हाइस कनेक्ट केले त्या प्रत्येक डिव्हाइसला आपण इकडे नोड म्हणतो. इकडे तुम्ही बघू शकता हा एक नोड झाला म्हणजेच तुमचा एक डिव्हाइस आणि कॅनचं जे हार्डवेअर असेल ते कसं असेल की तुमचं मायक्रो कंट्रोलर असेल. बट मायक्रो कंट्रोलरला तुम्हाला काय करावं लागतं, एक कॅन ट्रान्स रिसिव्हर यूज करावं लागतं किंवा कॅन कंट्रोलर यूज करायला लागतं. कारण कॅनचा जो डेटा ट्रान्समिशनचा जो फॉर्मॅट आहे तो वेगळा आहे. कॅनमध्ये डिफरन्शियल सिग्नल पास करतात, त्यामुळे डायरेक्ट मायक्रो कंट्रोलरकडून तुम्ही डेटा घेऊ शकत नाही. तुम्हाला त्या डेटाला आधी कॅन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला कॅन कंट्रोलर यूज करावं लागतं. कॅन कंट्रोलर और कॅन ट्रान्स रिसिव्हर. ओके, आणि मग हा तुमचा नोड आहे. ओके, हे तुमची कॅन बस आहे. आणि अजून एक की कॅनचे जे वायर असतात हे नेहमी ट्विस्टेड केलेले असतात. कॅनचे जे वायर असतात 2 वायर हे ट्विस्टेड असतात आणि त्याच प्रकारे वायरिंग आपली व्हेकलमध्ये सुद्धा असते. ओके, आणि बघा इकडे पण दिसते तुम्हाला की टर्मिनेशन रजिस्टर इकडे कनेक्ट केलेले आहेत. कॅन हाय आणि कॅन एलच्या मध्ये 120 ओमचा एक टर्मिनेशन रजिस्टर ॲड करावा लागतो. हा क्वेश्चन्स खूप वेळा इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. जितके पण इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड इंटरव्ह्यू होतात हार्डवेअरचे आणि तुम्ही जर टाकलं की तुम्हाला कॅन प्रोटोकॉल माहिती आहे तर खूप सारे लोक कॉमन क्वेश्चन आहे की कॅनचा टर्मिनेशन रजिस्टरची व्हॅल्यू किती असते. कॅन प्रोटोकॉलमध्ये जो टर्मिनेशन रजिस्टर यूज करतात त्याची व्हॅल्यू किती असते. ओके, सो हे तुम्हाला लाईफ टाईमसाठी लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक डिव्हाइसला आपण काय म्हणतो, नोड, जे तुमच्या कॅन बसला कनेक्ट केले असतात. ओके, सो हे इथपर्यंत बेसिक तुम्हाला समजलं. बेसिक कॅनमध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात की 2 वायर कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. 2 वायर आहेत, कॅन हाय कॅन लो. अलाव कम्युनिकेशन, मायक्रो कंट्रोलर आणि पेरिफेरलमध्ये कम्युनिकेशन होतं विदाऊट एनी होस्ट कम्प्युटर. थर्ड आहे की हाय स्पीड कम्युनिकेशन आहे, 1 Mbps पर्यंत स्पीड तुम्हाला मिळते. एरर डिटेक्शन आहे याच्यामध्ये आणि कॅनमध्ये जे एरर डिटेक्शन यूज केलं आहे ते ॲडव्हान्स आहे. ओके, कॅनमध्ये जनरली काय करतात की CSMA CD यूज करतात. CSMA CD हा एक एरर करेक्शन डिटेक्शनची एक मेथड आहे जी तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला शिकायची आहे. कम्प्युटर नेटवर्क रिलेटेड सब्जेक्ट असेल त्यामध्ये डिटेलमध्ये शिकतात ही CSMA मेथड. याचा फुल फॉर्म असतो कॅरियर सेन्स मल्टिपल ॲक्सेस कोलेजन डिटेक्शन. ओके, CSMA CD नावाची एरर डिटेक्शन मेथड कॅनमध्ये यूज करतात. त्यानंतर कॅन नोड चेक इफ द बस इज बिझी बिफोर सेंडिंग अ मॅसेज अँड ऑल्सो यूज कोलेजन डिटेक्शन. ओके, सो व्हॉट इज मीन बाय कोलेजन डिटेक्शन की बिफोर सेंडिंग एनी डेटा तर एकदा चेक करणार की बस बिझी आहे का, त्याच्यावरती ऑलरेडी काही डेटा आहे का. आणि यामुळे काय होतं, तुमचा जो डेटाचं कोलेजन असेल, एकदाच 2 डिव्हाइस डेटा ट्रान्सफर करत असेल तर तुमचा डेटा लॉस्ट होऊ शकतो किंवा काहीतरी एरर मेसेज जाऊ शकतो. तर या केसमध्ये कॅनमध्ये काही ॲडव्हान्टेजेस आहेत, त्यामुळे आपण हा जो डेटा आहे, हा जो कोलेजन आहे याला अवॉइड करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. त्यानंतर मॅसेज बेस्ड प्रोटोकॉल आहे हा आणि इच नोड कॅन बी रिसीव ऑर सेंड मॅसेज. ओके, प्रत्येक नोड तुमचा हा या बसवरती मॅसेज सेंड करू शकतो किंवा तिथून रिसीव्ह करू शकतो आणि यामध्ये कुठलाही होस्ट डिव्हाइसेस नाही आहे. हे पण आपल्याला इकडे लक्षात ठेवा. सो प्रत्येक जसं आपण बघितलं होतं की I2Cमध्ये स्लेव्ह टू स्लेव्ह कम्युनिकेशन अलाउड नाही आहे. बट कॅनमध्ये तसं नाही आहे की प्रत्येक डिव्हाइस तुमच्या या बसला डेटा सेंड करू शकतो. आणि त्यानंतर काय असतं की प्रत्येक डिव्हाइसला एक आयडेंटिफायर असतो. सपोज याने काही डेटा सेंड केला तर तो डेटा कोणत्या अदर नोडसाठी ॲप्लिकेबल आहे किंवा कोणत्या अदर डिव्हाइससाठी ॲप्लिकेबल आहे यासाठी तिकडे काही आयडेंटिफायर्स असतात आणि मग ते आयडेंटिफायर मॅच झाल्यानंतर हा डेटा अदरचा डिव्हाइस रिसीव्ह करतो आणि बाकीचे त्या डेटाला इग्नोर करतात. ओके, सो इट्स लाईक अ ब्रॉडकास्ट. हा काय करतो, एक जेव्हा पण त्याला डेटा ट्रान्सफर करायचा तो तुमच्या बसला तो डेटा ब्रॉडकास्ट करतो आणि ज्याचा तो कोड असेल, ज्याच्यासोबत तो आयडेंटिफिकेशन कोड मॅच झाला किंवा आयडेंटिफायर मॅच झाला तोच डिव्हाइस फक्त तो डेटा रिसीव्ह करेल. राईट, जसं की FM मध्ये असतं. FM मध्ये काय करतो आपण
की नेटवर्कवरती किंवा डायरेक्टली ओपनली ट्रान्समिट करतो, राईट. जो पण आपला डेटा आहे तो ओपनली ब्रॉडकास्ट करतो. आणि मग आपण काय करतो की ती फ्रिक्वेन्सी ट्यून करून आपल्याला ते एफ एमचं चॅनल असेल किंवा तो रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण ट्यून करतो आणि मग आपल्याला तो एफ एम ऐकायला येतो. सिमिलर कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इकडे थोडंसं वेगळं आहे. इथे खूप सारे इन्क्रिप्शन असतात, खूप सारा आयडेंटिफिकेशन कोड असतात. बट सिमिलर कन्सेप्ट की ब्रॉडकास्ट म्हणजे काय की एकदाच नेटवर्कवर एकदाच एखाद्या नेटवर्कवर पाठवणं आणि मग तिथून मल्टिपल डिव्हाइस तो डेटा ॲक्सेस करू शकतात. सो हे झालं अबाउट कॅन बस. सो अधिक त्याची नॉइजिमिनिटी वाढते, राईट. आणि यामुळे काय होतं की कोणीही तो आयडेंटिफाय करू शकत नाही. एक पर्टिक्युलर रिसिव्हरच फक्त तो डेटा आयडेंटिफाय करू शकणार. त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक इम्बेडेड डिव्हाइसला जर त्याला कॅन कम्युनिकेशन कम्पॅटेबल बनवायचं असेल तर तुम्हाला एक कॅन ट्रान्स रिसिव्हरची IC लागेल प्लस एक कॅन कंट्रोलर लागेल. ओके. सो हे झालं हार्डवेअर साईडला. बट सॉफ्टवेअरमध्ये जे फिजिकल डिव्हाइस लागणार आहे, होस्ट कम्प्युटर तो वेगळा आणि कॅन ट्रान्स रिसिव्हर वेगळा. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की कॅनचा डेटा ट्रान्समिट कसा होतोय, तर तो होतो इन द फॉर्म ऑफ रिसेसिव्ह मोड आणि डॉमिनंट मोड. ओके. 2 सिग्नल आहेत आपल्याकडे, कॅन लो, कॅन हाय. आणि त्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आयडेंटिफाय करून तुम्हाला 0 आणि 1 ट्रान्सफर करायचे आहेत, म्हणजे आपला ॲक्च्युअल डेटा. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की कॅन मेसेजची फॉर्मॅट कसा आहे किंवा कॅनच्या फ्रेमचा फॉर्मॅट कसा आहे. आणि हा क्वेश्चन्स खूप वेळा एक्झामला विचारलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे की कॅनची फ्रेम ड्रॉ करावं लागते आणि प्रत्येक बीट तुम्हाला एक्सप्लेन करावं लागते. ओके. सो चला आपण बघूया की कॅनच्या फ्रेमचा फॉर्मॅट एक्झॅक्टली कसा आहे. सो इकडे तुमची फ्रेम स्टार्ट होती या पॉईंटपासून आणि जेव्हा फ्रेम नसेल त्यावेळेस जी स्टेट असते तुमच्या बसची त्याला म्हणतात बस आयडल स्टेट. ओके. ज्यावेळेस कुठलाही डेटा तुमच्या कॅनच्या बसवरती नसेल त्यावेळेस त्या बसला म्हणतात, त्या स्टेटला म्हणतात बस आयडल स्टेट. ओके. सो अगेन इथे तुमचं फर्स्ट बीट असणार आहे SOF. ओके. सो SOF मीन्स स्टार्ट ऑफ फ्रेम. स्टार्ट ऑफ फ्रेम म्हणजे हा काय डिनोट करणार की तुमचा स्टार्ट ऑफ फ्रेम ट्रान्समिशन या बीटपासून तुमची फ्रेम स्टार्ट होते. ओके. सो त्यासाठी इकडे एक बीट आहे SOF. ओके. त्यानंतर नेक्स्ट 11 बीट्स तुमच्याकडे आहेत ॲज अ आयडेंटिफायर म्हणून. नेक्स्ट 11 बीट काय आहेत, आयडेंटिफायर आहेत. अ युनिक आयडेंटिफायर फॉर डेटा विच ऑल्सो रिप्रेझेंट द मेसेज प्रायर. बघा इकडे कुठलाही ॲड्रेस नसणार आहे तुमच्या. या केसमध्ये कॅनच्या केसमध्ये आपल्याकडे काय असतं, आयडेंटिफायर आहे आणि या आयडेंटिफायरमध्ये काय आहेत 11 बीट आहेत. आणि हे बीट कशासाठी यूज करतात, डिव्हाइस आयडेंटिफिकेशन प्लस मॅसेज प्रायोरिटी सुद्धा. काही इम्पॉर्टंट जसं की खूप सारे डिव्हाइसेस कॅनला कनेक्टेड आहेत आणि प्रत्येक डिव्हाइसला काही डेटा ECUला पाठवायचा आहे. बट कोणत्या डिव्हाइसचा डेटा हाय प्रायोरिटीचा आहे हे ठरवण्याचं काम सुद्धा कोण करणार, तुमचे हे 11 बीट आयडेंटिफायर. त्यानंतर नेक्स्ट बीट आहे तुमचं RTR. RTRसाठी इकडे एक बीट यूज केलेलं आहे. तर RTR स्टँड फॉर रिमोट ट्रान्समिशन रिक्वेस्ट. RTR रिमोट ट्रान्समिशन रिक्वेस्ट. सो याच्यासाठी एक बीट यूज केलं आहे आणि हे काय करतं की डॉमिनंट फॉर रिक्वेस्ट फ्रेम और रिसेसिव्ह फॉर डेटा फ्रेम. सो समजलं तुम्हाला. फर्स्ट SOF आहे स्टार्ट ऑफ फ्रेम, त्यानंतर आयडेंटिफायर, त्यानंतर RTRची 1 बीट आहे, त्यानंतर IDE, R आणि DLC असे टोटल 6 बीट्स आहेत आपल्याकडे. याने या 6 बीटला मिळून आपली बनती कंट्रोल फील्ड. ओके. सो कंट्रोल फील्डमध्ये काय असतं, फर्स्ट 2 जे बीट्स आहेत ते रिझर्व्ह आहेत आणि हे जे नेक्स्ट 4 बीट्स आहेत 4 बीट असणार आहे DLCचे. हे कशासाठी यूज करतात, टू इंडिकेट द डेटा लेंथ, राईट, मॅक्झिमम डेटा लेंथ. जो आपला नेक्स्ट फ्रेममध्ये जो डेटा पाठवायचा आहे हा डेटा, राईट, या डेटाची लेंथ इंडिकेट करण्यासाठी हे 4 बीट यूज करतात. सो DLCचे 4 बीट आहेत आणि हे IDE आणि R हे 2 बीट रिझर्व्ह आहेत. त्यानंतर डेटा फील्ड. सो बघा याच फ्रेममध्ये आपण 0 ते 8 बाईट डेटा सेंड करू शकतो या सिमिलर फील्डमध्ये. ओके. जसं आपण I2C मध्ये बघितलं की आपल्याला काय होतं, डेटाचा जो लेंथ होती ती फक्त 8 बीटचा होती. बट इकडे 0 to 8 बाईट आहेत. 0 to 8 बाईट म्हणजे 0 बीट टू 8 बाईट मीन्स 64 बीट. ओके. सो इतका डेटा तुम्ही या डेटा फील्डमध्ये ट्रान्सफर करू शकता. मिनिमम 0 टू मॅक्सिमम 64 बीट किंवा 8 बाईट. आणि याची जी लेंथ असणार आहे तुमच्या डेटा फील्डची ही कशावरून डिसाईड होणार, तुमच्या DLC बीटवरून. ओके. सो हा झाला तुमचा ॲक्च्युअल डेटा जो असणार आहे 0 to 8 बाईटपर्यंत. त्यानंतर CRC सिक्वेन्स, त्यानंतर काही एरर करेक्शनसाठीची फील्ड आहे, CRC कोड आहेत आणि या CRC साठी आपल्याकडे 15 बीट आहेत. CRC स्टँड फॉर
सायक्लिक रिडंडन्सी चेक, जे आपण लास्ट सेमिस्टरला बघितलं डिजिटल कम्युनिकेशनमध्ये, की एरर करेक्शन डिटेक्शनची जी मेथड आहे CRC, त्यासाठी याच फ्रेममध्ये 15 बीट्स आहेत. डेलिमेटर बीट आहे आणि जी तुमची मस्ट बी रिसेसिव्ह फॉर्मॅटमध्ये पाहिजे. सो जी DEL बीट आहे ही मस्ट बी रिसेसिव्ह फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्यानंतर ॲक्नॉलेज बीट सिमिलर जसं I2C मध्ये आपण बघितलं, आणि हिचा जो फॉर्मॅट आहे तो पाहिजे तुम्हाला रिसेसिव्ह. त्यानंतर पुन्हा इकडे एक DEL बीट आहे आणि इकडे EOF. ओके, EOF स्टँड फॉर इंड ऑफ फ्रेम, जी तुमची फ्रेम इथे कंप्लीट झाली. आणि इकडे इंड ऑफ फ्रेमसाठी सुद्धा 7 बीट आहेत. ओके, जसं आपण मागच्या वेळेस फक्त 1 बीट होती, तर EOF साठी इकडे 7 बीट्स आहेत. हा झाला शॉर्टमध्ये तुमचा फ्रेमचा फॉर्मॅट, कॅन फ्रेमचा फॉर्मॅट. त्याच्यामध्ये तुम्हाला SOF आयडेंटिफायरचे 11 बीट, त्यानंतर RTR रिमोट ट्रान्समिशन रिक्वेस्ट, त्यानंतर हे जे 6 बीट आहेत, हे 6 बीट मिळून तुमची कंट्रोल फील्ड बनते. त्यातले हे 2 बीट रिझर्व आहेत, आणि हे जे 4 बीट आहे हे तुमचं काय ठरवतात, तुमच्या डेटा फील्डमधल्या डेटाची लेंथ किती आहे हे इंडिकेट करण्यासाठी हे 4 बीट यूज करतात. त्यानंतर डेटा फील्ड, जिथे तुम्हाला ॲक्च्युअल डेटा सेंड करायचा आहे, राईट, म्हणजे ॲक्च्युअल जो डेटा आपल्याला सेंड करायचा आहे तो फक्त हा आहे. ओके, इतकाच डेटा आपण ॲक्च्युअल सेंड करतोय, आणि हे जे रिमेनिंग आहेत हे काय आहेत, ॲडिशनल स्ट्रक्चर आहे, जे आपण कशासाठी यूज केलं आहे, डेटा ट्रान्समिशन, डेटा कोऑर्डिनेशन, ॲक्नॉलेजमेंट, डेटा प्रोटेक्शन, किंवा डेटा प्रोटेक्शनच्या ऐवजी एरर डिटेक्शन म्हणू शकता तुम्ही. सो या गोष्टीसाठी बघा, सो ॲक्च्युअल डेटा इतकाच असणार आहे, आणि हे त्याचे सपोर्टिंग फंक्शनसाठी आपल्याला हा डेटा ट्रान्समिट करावा लागणार. ओके, आणि हा प्रत्येक फ्रेममध्ये तुम्हाला ट्रान्समिट करायचा आहे. आणि तरीसुद्धा जी कॅनची स्पीड आहे ती हाय स्पीड आहे. याचं रिझन काय आहे, की या डेटा फील्डमध्ये आपण मॅक्सिमम 8 बाईटचा डेटा ॲट अ टाइम सेंड करू शकतो, म्हणजेच ऑलमोस्ट 64 बीटचा डेटा. ओके, सो फ्रेम तुम्हाला समजली आहे. यातले काही पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे, जर ड्रॉ करून एक्सप्लेन करायला विचारले तर मोस्टली सिम्पल आहे. SOFचं फंक्शन काय आहे, आयडेंटिफायर कशासाठी यूज करतात, DLCचं फंक्शन काय आहे, डेटा फील्डची साईज किती असते. ओके, छोटे छोटे पॉईंट तुम्हाला यासाठी नोट डाऊन करावे लागतील. सो इकडेच आपल्याला फीचर्स नोट डाऊन करायचे आहेत कॅन बसचे. ऑलरेडी आपण खूप सारे पॉईंट डिस्कस केले. तर फर्स्ट पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे, सेम पॉईंट लक्षात ठेवा, जास्त कॉम्प्लेक्स बनवू नका, की इट रिक्वायर्ड ओनली 2 वायर फॉर कम्युनिकेशन्स. 2 वायर फॉर, सो फर्स्ट काय आपण लिहिणार आहे, की इट रिक्वायर्ड ओनली 2 वायर्स फॉर कम्युनिकेशन, आणि ते कोणते आहेत, कॅन L अँड कॅन H. ओके, हे दोन फक्त कनेक्शन आपल्याला लागतात. त्यानंतर मल्टीमास्टर. ओके, कॅन बस काय सपोर्ट करते, मल्टीमास्टर. जी स्पीड आहे कॅनची खूप हाय आहे. सो नेक्स्ट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की हाय स्पीड कम्युनिकेशन. सपोर्ट एरर प्रोसेस मेकॅनिझम. सो आपण बघितलं की कॅनमध्ये काय आहे, की CSMA/CD यूज करतो आपण, जे ॲडव्हान्स कॉलिजन डिटेक्शन मेथड. ओके, सो त्यामुळे याच्यामध्ये काय आहे, की एरर प्रोसेस मेकॅनिझम आहे. त्यानंतर सो आपण बघितलं की कॅनमध्ये काय असतं, की कॅन बसला मल्टिपल नोड्स, म्हणजे मल्टिपल डिव्हाइसेस कनेक्टेड असतात, आणि प्रत्येक डिव्हाइस ॲट अ टाइम आपला डेटा ट्रान्सफर करू शकतो, बसवरती ब्रॉडकास्ट करू शकतो. बट यामुळे प्रॉब्लेम काय होतो, की आपल्याला समजणार नाही की कोणता डेटा इम्पॉर्टन्स आहे, कोणत्याला आधी रिस्पॉन्स द्यायचा. आणि यासाठी कॅनमध्ये कोणतं मेकॅनिझम आहे, की प्रायोरिटी कन्सेप्ट आहे, मॅसेज प्रायोरिटी कन्सेप्ट, जे आपण 11 बीट बघितले त्यामध्येच काही बीट यूज करतात, ज्याच्यावरून त्या मॅसेजची प्रायोरिटी ठरवतात. सो नेक्स्ट फीचर्स तुम्हाला काय सांगायचं आहे, मेसेज प्रायोरिटी कन्सेप्ट आहे. त्यानंतर हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन, त्यानंतर सपोर्ट ब्रॉडकास्ट. याचा अजून एक फीचर्स आहे, की कॅन बस और कॅन प्रोटोकॉल कॅन वर्क इन अ हार्श एन्व्हायरमेंट, और हार्श एन्व्हायरमेंट मीन्स वेअर द लॉट ऑफ नॉइजेस इज देअर, किंवा तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे तिथे आसपास खूप सारा इलेक्ट्रिकल नॉईज असेल, EMI/MC इश्यू असेल, आणि अशा एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा तुमचा कॅन बस इझिली कम्युनिकेट करू शकतो, किंवा त्याचं फंक्शन प्रॉपरली करू शकतो. सो कॅन यूज्ड इन हार्श एन्व्हायरमेंट. नंतर ॲडव्हान्टेजेस काय, की पुन्हा ॲडव्हान्टेजेसमध्ये सेम येणार, की ओनली रिक्वायर्ड 2 वायर्स, की मॅक्सिमम लेंथ, तुमची जी कॅन बस आहे, राईट, या कॅन बसची मॅक्सिमम लेंथ जी आहे ती अप टू 40 मीटर आहे. ओके, 40 मीटर म्हणजेच 40 मीटर म्हणजे आपली कुठलीही व्हेकल 40 मीटरपेक्षा लॉंग आहे का, नाही. काही जे खूप लॉंग ट्रेलर वगैरे असतात किंवा ट्रक्स असतात त्यामध्ये सुद्धा कॅन बस यूज करतात. बघा, तुम्ही जर बघितलं की समोर तुमचं इंजिन असेल
आणि बॅक साईडला काहीतरी लाइटिंग रिलेटेड असतील किंवा काही कॅमेरा असतात ट्रकच्या पाठीमागे, काही सिस्टीम लेवलचे कॅमेरे असतात आणि त्यावेळेस त्या कॅमेऱ्यामधून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा त्याला काही सिग्नल प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा कॅन बसचा यूज होतो. सो अप टू 40 मीटर. त्यानंतर स्टँडर्ड बस इन डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क, त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर मॅक्स डेटा ट्रान्सफर रेट, सो इट सपोर्ट अप टू 1 MBPS. सो हा एक त्याचा ॲडव्हान्टेजेस झाला. त्यानंतर याचे ॲप्लिकेशन जर तुम्ही दिले तर खूप साऱ्या ठिकाणी कॅनबस यूज होते आणि मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन जे असणार आहे ते असणार आहे तुमचं ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशन. सो त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ कॅनबस. ओके, सो ॲप्लिकेशन जर विचारले तर सर्वात इम्पॉर्टंट जे ॲप्लिकेशन आहे ते असणार आहे तुमचं ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशन्स. ओके, सो प्रत्येक ऑटोमोटिव्ह ECU मध्ये ऑलमोस्ट सर्व ECU मध्ये तुम्हाला कॅन प्रोटोकॉल यूज केलेला दिसेल. मग त्यामध्ये इंजिन कंट्रोल असेल, ट्रान्समिशन, एअरबॅग, त्यानंतर ABS, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, पॉवर विंडो, युअर ऑटोमॅटिक ॲडजस्टेबल मिरर्स, त्यानंतर लॉक्स, त्यानंतर इन्फोटेनमेंट सिस्टीम. सो या सगळ्या जितके पण ECU आहेत ऑटोमोटिव्हमध्ये या सगळ्यांमध्ये कॅन कम्युनिकेशन प्रोटोकॉल यूज होतो. त्यानंतर इंडस्ट्रीयलमध्ये PLC, त्यानंतर फॅक्टरी सेन्सर अँड ॲक्च्युएटर्स, रोबोटिक आर्म, काही रोबोटिक्समध्ये सुद्धा आता यूज करायला चालू केलं बिकॉज ऑफ द ॲडव्हान्टेजेस ऑफ कॅन, की तो रोबस्ट इन्व्हायरमेंटमध्ये वर्क करू शकतो, स्ट्रॉंग एरर डिटेक्शन आहे आणि नॉईज इम्युनिटी खूप जास्त आहे. आणि नॉईज इम्युनिटी काय आहे की त्याच्यामध्ये डिफरन्शियल कम्युनिकेशन आपण जे बघितलं की 0 आणि 1 कसे ट्रान्सफर करतात, राईट, डॉमिनंट मोड काय आहे आणि रिसेसिव्ह मोड काय. सो यामुळे हा खूप पॉप्युलर आहे अक्रॉस द डिफरंट इंडस्ट्रीज. त्यामध्ये मेडिकलमध्ये सुद्धा जे मेडिकल इक्विपमेंट्स आहेत तुमचे MRI असेल, CT स्कॅन मशीन असतील, याच्यामध्ये सुद्धा कॅन कम्युनिकेशन यूज करतात. त्यानंतर पेशंट मॉनिटरिंग सिस्टीम, सर्जिकल रोबोटिक्स, याच्यामध्ये सुद्धा तुमचा कॅन कम्युनिकेशन यूज होतो. त्यानंतर अदर फील्ड बघा, फील्डमध्ये सुद्धा जसं की एरोस्पेसमध्ये ॲव्हेनिक्स फ्लाईट कंट्रोल सिस्टीम, ॲग्रिकल्चरमध्ये स्मार्ट ट्रॅक्टर्स आणि हार्वेस्टर, हे अगेन स्मार्ट ट्रॅक्टर तुमच्या ऑटोमोटिव्हचाच पार्ट येतो, राईट. सो तिकडे सुद्धा यूज होतात. त्यानंतर मरीन आणि इंजिन सिस्टीम. ओके, सो खूप मोठं मार्केट आहे कॅनचं, ॲक्च्युअल ॲप्लिकेशन खूप जास्त आहेत आता सुद्धा इंडस्ट्रीमध्ये. सो हे झालं कॅन आणि हा इम्पॉर्टंट पण आहे. मागच्या सिलेबसमध्ये पण खूप साऱ्या वेळा एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहे कॅन कम्युनिकेशन प्रोटोकॉल. ओके, सो तुम्हाला हा डिटेलमध्ये करायचा आहे आणि परफेक्टली लक्षात ठेवायचा आहे की कॅन कम्युनिकेशन प्रोटोकॉल एक्झॅक्टली आहे काय.